ना कसे आहात सर्वजण? मजेतच असताल, हो की नाही? आज आमच्या इकडं पुण्यामध्ये पाऊस झाला, आमच्या इथे ह्या भागामध्ये संध्याकाळी. तर तुम्ही माणसाने आयुष्यामध्ये आपले कर्म आहे ना चांगले केले पाहिजे. कर्म करणं म्हणजे काय असतं? भरपूर पैसा देणं? भरपूर गोष्टी दान करणं? नाही. एखाद्याबद्दल घाण मनात विचार किंवा एखाद्याचं वाईट करणं सकाळ उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि कोणाच्या तरी घरात आग लावायचं काम करणं ह्याला म्हणतात कर्म काळे करणं. है ना? कर्म काले करणे और स्टेटस भगवान वाले रखणे. म्हणजे तुमची कर्म काळी आहे आणि स्टेटस ठेवता तुम्ही भगवानचं, देवाचं. देवाचं स्टेटस ठेवण्यात काय फायदा? आणि दिवसभर तर तुम्ही एखाद्याला हे करता म्हणजे त्रास देता. तर एक सांगायचं आहे मला सर्वांना, की चांगली कर्म करा. म्हणजे देव तुमचं चांगलं करेल. आज नाही केलं उद्या, उद्या नाही केलं परवा, परवा नाही केलं 1 वर्ष, 2 वर्षांनी, पण ते चांगलं करणार. एवढं मात्र खरं आहे. आणि माणूस हे नाही करत. माणूस फक्त आपल्या स्टेटसला देवाचं सर्व काही ठेवतं, पण मनात फार कटुता असते. फार घाण विचार असतात एखाद्याबद्दल. एखाद्याच्या घरात कशी काडी लावायची, कशी आग लावून द्यायची, हे फार लोकांना माहिती असतं. तेव्हा कर्म चांगले करा. तुम्हाला स्टेटस वगैरे ठेवायची काही गरज नाही, माहिती आहे का? आणि स्टेटस ठेवून करणार काय? तुम्ही वागता का त्याप्रमाणे? नाही वागत, तर मग कशाला ठेवता? लोकांना लोकांना सर्व माहिती असतं आणि लोक करतात. जो तो आपल्या परीने देवाचं सकाळी उठल्यावर नाव घेतो आणि रात्री झोपताना पण नाव घेतो, माहिती आहे का? तेव्हा त्यांना सांगू नका की देवाने हे दिलं, देवाने ते दिलं. जे तो आपल्या परीने करतो, जसं जमल तसं करण्याचा प्रयत्न करतो, माहिती आहे का? आणि माणसाला देव अशी शिक्षा देतो की माणूस स्वतःच आपल्या देवाजवळ जातो. म्हणजे त्याच्यावर दुःख आणतो आणि दुःख आल्याच्या नंतर माणूस काय करतं? देवाला शरण जातं. देवाला काही ही करण्याची गरज नाही, ओरडण्याची, आरडण्याची. "अरे इकडे ये माझ्याकडं, इकडे ये माझ्याकडं." आपसुकच माणूस देवाकडे जातो. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो, तेव्हा माणूस स्वतःहून देवाकडे लोटांगण घेतो. एवढं मात्र खरं आहे. सुखात नाही घेणार, पण दुःखात नक्कीच जाणार.